नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. केजरीवाल यांच्या विरोधामध्ये नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आणि लिकर स्कॅम मध्ये अटक झाली. लिकर स्कॅम म्हणजे दारू घोटाळा. दिल्लीमध्ये विविध प्रकारे दारू विक्रेते जे आहेत त्यांना अशा प्रकारच्या सवलती देण्यात आल्या की पैसा त्यांच्या खिशात जाईल आणि सरकारच्या झोळीत मात्र काही फारसं उरणार नाही. आणि मग हे जे विक्रेते होते त्यांच्याकडून परस्पर पक्षासाठी पैसा मिळवायचा अशी ही सगळी योजना बनवण्यात आली. ही योजना जी बनवली त्याच्या मागे एक अत्यंत कल्पक डोकी होती असं सांगितलं जातं. काही विक्रेते आहेत त्यांची नावं पण पुढे आलेली आहेत. परंतु हा सगळा जो घोटाळा आहे त्याची सुरुवात जी आहे ती तेलंगणामध्ये झाली असं म्हटलं जातं. आणि म्हणून 15 मार्चला कविता ह्यांना पहिल्यांदा अटक झाली आणि त्यानंतर केजरीवाल यांची अटक ही अटळ झाली. कविता यांना कशासाठी अटक झाली तीच गोष्ट आहे. आत्ताच्या BRS म्हणजे भारत रक्षक समिती आणि त्याच्या आधीची तेलंगणा TRS म्हणत होतो आपण त्याला. याचे जे सर्व KCR किंवा KC राव म्हटलं जायचं त्यांची कन्या कविता हिला ही अटक केली गेली कारण तिथे सुद्धा अशाच प्रकारचा दारू घोटाळा करण्यात आलेला होता. आणि मग तेलंगणाचं जे यशस्वी मॉडेल म्हणू आपण ते यशस्वी मॉडेल दिल्लीमध्ये राबवायचं अशी कल्पना निघाली आणि मग त्यांच्याकडून सगळ्या टिप्स घेतल्या गेल्या. त्या टिप्स घ्यायच्या आणि मग त्याच धर्तीवरती आपण दिल्लीमध्ये हा स्कॅम कसा आपल्याला करता येईल ह्याच्यावरती विचार सुरू झाला आणि त्याचं आयोजन करण्यात आलं. आज 15 मार्चला जेव्हा कविता यांना अटक झाली त्याच्यानंतर बातम्या अशा येत आहेत की कविता ह्या सरकारी साक्षीदार बनत आहेत. याचा अर्थ असा की माफीचा साक्षीदार ज्याला आपण म्हणतो, सरकारच्या वतीने साक्ष द्यायला त्या तयार झालेल्या आहेत आणि त्यांची साक्ष ही केजरीवाल प्रकरणामध्ये अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ही बातमी आली त्याच्यानंतर मग लोकांनी हे दुवे सांधायला सुरुवात केली की तेलंगणाचं जे मॉडेल होतं तेच मॉडेल कसं दिल्लीत गेलं. दिल्लीमधले जे रहिवासी आहेत ते सांगतात की अचानक दिल्लीमध्ये इतक्या प्रमाणामध्ये दारूची दुकानं वाढली, दारू घेणारे लोक वाढले. तुम्हाला आठवत असेल कोविड काळामध्ये सुद्धा दारू विक्री करू द्यावी म्हणून अनेकांनी प्रयत्न केलेले होते आणि त्याच्यातून ही दुकानं सुरू झाली आणि त्यांना ह्या ज्या स्कीम्स दिल्या गेल्या त्याच्यामधून त्यांची प्रचंड विक्री झाली. या प्रचंड विक्रीचा फायदा दिल्ली सरकारला काही मिळाला नाही. तो सगळा फायदा मी म्हटलं त्याप्रमाणे विक्रेत्यांच्या खिशात गेला. आणि विक्रेते म्हणजे खास करून 2 ते 3 मोठे डिस्ट्रीब्युटर असतात. त्या डिस्ट्रीब्युटर्स कडून मग पक्षाकडे पैसा वळवण्यामध्ये हे यशस्वी झालं. पण हे सगळं तंत्र जे आहे ते त्यांनी मुळात तेलंगणापासून घेतलं. आणि आता कविता जर का त्याच्या साक्षीदार बनणार असतील तर हा घोटाळा सगळा जो आहे तिथे पायाखालची वाळू सरकलेली आहे आम आदमी पक्षाच्या आहे आपल्या लक्षात येते. ही सगळी बाब झाली. हे सगळं आठवत होते मी की हा सगळा दारू घोटाळा ह्याचा अर्थ असा की भाजप वगळता अन्य जे पक्ष आहेत हा जो सर्वात मोठा जो हल्लागुल्ला केला जातो ना इलेक्टोरल बॉन्ड्स आणि त्याचे इतके पैसे भाजपला मिळाले इतरांना मिळू शकले नाहीत. परंतु ते जे इतर आहेत ते नेमके काय करत होते निवडणुकीसाठी पैसा कसा कमवत होते ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी मेक कळेल. गंमत अशी आहे की सरकारने जर का तुम्हाला संपूर्ण प्रमाणामध्ये व्हाईट मनी घेण्याची जर का मुभा दिलेली होती, एक वाट करून दिलेली होती, तर मग तुम्हाला अशा प्रकारे पैसा का मिळवायचा होता हा प्रश्न आहे. आणि त्याचंही उत्तर मला वाटतं अमित भाईंनी दिलेलं आहे. ते म्हणतात की पूर्वीच्या राजवटींमध्ये ज्या वेळेला इलेक्टोरल बॉन्ड्सच अवेलेबल नव्हते तेव्हा ₹1200 घ्यायचे, ₹200 पक्षाकडे द्यायचे, ₹1000 आपल्या खिशात टाकायचे. हा सगळा प्रघात होता.
आणि ह्याच पद्धतीने ज्यांना राज्य करायचं आहे ते मग अशा या लिकर घोटाळ्यावरती येतात, दारू घोटाळ्यावरती येतात. हा सगळा जो चर्चेचा विषय आहे ना, तो मला महाराष्ट्रापर्यंत सोडायचा आहे मित्रांनो. असं म्हटलं जातं की हा सगळा पैसा जो आहे तो आम आदमी पक्षाने गोव्याच्या निवडणुकीमध्ये वापरला, पंजाबच्या निवडणुकीमध्ये वापरला, तेलंगणा TRS मधून कुठे कुठे वापरला गेला आहे आज मी सांगू शकत नाही, त्याच्याबद्दल माहिती नाही. परंतु ही दोन नावं जी आहेत ही नावं संशयित म्हणून पुढे आलेली आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अशा काही घडामोडी घडायला सुरुवात झालेली होती. पण पण ठीक आहे. तो तपशील आता आपण बघू. ज्यावेळी कोविड सुरू झाला, त्याच्यानंतरचा काळ आठवा. त्याच्यानंतर एक मागणी करण्यात आलेली होती आणि ती मागणी अशी होती, अर्थातच UPAचे जे घटक पक्ष होते, त्या घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेली पहिली मागणी अशी होती, की हे जे विक्रेते आहेत, ज्यांच्याकडे FL6 मला वाटतं म्हणजे दारू विकण्याचा जो परवाना असतो, त्यांना एक्साईज ड्युटी भरण्यासाठी क्रेडिट लाईन द्या. त्यांना ताबडतोबीने ड्युटी भरायला लावू नका. त्यांना थोडी मुदत द्या. अशी जी मागणी आहे, ती मागणी UPAच्याच एका महत्वाच्या घटक पक्षाने केलेली होती असं तुम्हाला आठवत असेल. मी नाव मुद्दाम घेत नाही. परंतु तुम्ही जर का Google सर्च मारलात तर तुम्हाला ते अगदी निश्चित मिळू शकेल. हाच एक नुसता घोटाळा नव्हता. तुम्हाला आठवत असेल, की असं एक प्रपोजल आलेलं होतं, की जर का आपण म्हणजे हे परवाना घेऊन विक्री करणारे लोक वेगळे. परंतु अशा प्रकारे जर का बियर साधी त्यांनी इतर वाईनचा उल्लेख केला होता साधा बियरचाही नाही. परंतु वाईन ही काही दारू नाहीये. मग ती वाईन विकण्यासाठी अगदी वाण्याच्या दुकानात विकली तरी काय हरकत आहे. सिगारेटचा छोटासा स्टॉल असतो. तिथे त्यांना ठेवायला द्या, अशी परवानगी द्या वगैरे आणि त्याच्यासाठी मग वाईनचं प्रमाण उत्पादन कसं वाढेल, त्याच्यातून बेकारी कशी नष्ट होईल आणि मग वाईन आपल्याला एक्सपोर्ट कशी करता येईल वगैरे वगैरे खूप प्रकारचे युक्तिवाद पुढे आलेले होते तुम्हाला आठवत असेल. हा युक्तिवाद सगळे युक्तिवाद इतर करणारे होते परंतु मूळ सूचना किंवा प्रस्ताव मांडणारे खुद्द दस्तूर NCPचे सर्व होते असं निदान मला तरी आठवते. आणि मग ह्याच्यावरती इतकी सडकून टीका झाली की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वाईनची विक्री इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये करू द्यायची ह्याच्यावरच मुळात आक्षेप इतके घेतले गेले सोशल मीडियामध्ये त्याला इतका प्रचंड विरोध झाला की सरते शेवटी सरकारने आपला प्रस्ताव जो आहे तो गुंडाळून ठेवलेला होता असं तुम्हाला आठवेल. गमतीचा भाग असा आहे मित्रांनो की वाण्याच्या दुकानामध्ये आता दिल्लीच्या ह्याच्यात कळतंय ना आपल्याला की फ्रुटी सारख्या छोट्या छोट्या पॅक मध्ये सुद्धा दारू विकायला उपलब्ध झालेली होती. म्हणजे जी दारू विकली जात होती ती काही विदेशी ब्रँडची किंवा अशी प्रत्येक देशी ब्रँडची सुद्धा विकली जात असेल असं नाहीये. कुठलीही दारू ही कुठल्याही आकर्षक पॅकिंग मध्ये उपलब्ध करून दिली गेलेली होती असंही सांगितलं जातंय. म्हणजे हा केवढा धक्कादायक खुलासे आहेत. असं जर का महाराष्ट्रात झालं असतं वाईनच्या नावाने प्रत्यक्ष हार्ड लिकर असेल किंवा बियर विकली गेली असती तर काय झालं असतं याचा विचार करा. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाण्याची दुकानं आहेत संपूर्ण राज्यभर की तिथे अशा प्रकारची छुपी विक्री जर का सुरू झाली असती तर लक्षात ठेवा की मग ते जे दारोदारी फिरणारे इन्स्पेक्टर आहेत त्यांना चांगले दिवस आले असते. कुठल्याही वाण्याच्या दुकानात घुस आणि तिकडे त्याचा स्टॉक काय बघ, त्याला धमकाव आणि त्याच्याकडून पैसे काढण्याचा उद्योग सुरू झाला असता. लोकांना वाईन तर मिळालीच असती, इतर काय काय मिळालं असतं माहिती नाही त्या योगाने. अशा प्रकारे ज्याच्यावरती आपल्याला अंमल ठेवणं कठीण आहे, नियंत्रण ठेवणं कठीण आहे, अशा पद्धतीचे प्रस्ताव मुळात काय येऊ शकतात हा प्रश्न आहे. आणि मग अशा प्रकारे वाईन असेल किंवा हार्ड लिकर असेल हे जर का तुम्ही परवाना धारक एकदाच जर का धोरण ठरवलं गेलेलं आहे तर त्या धोरणामध्ये फरक करणे एकच मोठ्यात मोठ्या आर्थिक बदलासाठी MVA कडून महाविकास आघाडीकडून असे किती प्रपोजल्स आली होती मित्रांनो आठवतंय तुम्हाला? म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह विचार केलाय, काहीतरी चांगल्या दिशेने बाबा अर्थव्यवस्था जावी असं कुठे तुम्ही ऐकलं होतं? की फुकटची दारू विक्री
वाण्याच्या दुकानात करायची. हे असे धंदे सुचतात कसे? आणि या सगळ्याला मी म्हणेन की महाराष्ट्राची सदसद विवेक बुद्धी जागृत होती आणि म्हणून त्यांना समाज माध्यमातून इतका विरोध झाला की अखेर सरकारला तो प्रस्ताव गुंडाळून ठेवावा लागला. गंमत अशी आहे की प्रस्ताव गुंडाळला गेला नसता तर भारत जे दिल्लीमध्ये झालं तेच महाराष्ट्रात झालं नसतं असं आपण आज छाती ठोकपणे म्हणू शकत नाही. अशा प्रमाणामध्ये जर का महाराष्ट्रामध्ये अशी दारू विक्री झाली असती तर इथे सुद्धा पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असतं. पिणाऱ्यांचं प्रमाण वाढलं असतं आणि त्याचे पर्यवसान कशात झालं असतं माहिती नाही. इथे जे राज्य करणारे पक्ष होते त्यांच्यासाठी चंदा उभा करण्याचे मार्ग उभे झाले असते. त्याच्या आडाने आणखी काय काय हा प्रयोग पहिला यशस्वी झाला असता तर आणखी कोणकोणत्या गोष्टी या वाण्याच्या दुकानातून विकल्या जाव्यात म्हणून प्रस्ताव आले असते. मित्रांनो, मती कुंठित होते. असो, ज्या पद्धतीमध्ये हे सगळे घोटाळे बाहेर येत आहेत हे निवडणुकीपूर्वीच यायला पाहिजे. हे निवडणूक आता जेव्हा लोक म्हणतायत की आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे का झालं, मला हेच म्हणायचं आहे की 15 मार्चला कविता यांना अटक झाली आणि त्यांनी माफीचा साक्षीदार होण्याचं मान्य केलं असेल तर त्याच्यानंतर ही जी झालेली अटक आहे त्यांच्या साक्षीवरती आधारित जर का केजरीवाल यांची केस ही अतिशय बळकट झाली असेल तर त्यांना त्याच्यानंतरच अटक होणार. त्याचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. तुम्ही कुठल्याही पद्धतीचे गैरव्यवहार कराल आणि नंतर मग आचारसंहितेच्या नावाने तुम्हाला सूट मिळावी, मोकळीक मिळावी अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. अशा पद्धतीचा जो पैसा आहे तो पैसा वापरूनच 2024च्या निवडणुकीमध्ये काय उत्पात आणि आकांडतांडव करायचं ठरलेलं होतं ह्याच्या संबंधीचे पुरावे सुद्धा आणि उल्लेख सुद्धा सरकार इथून पुढे लोकांसमोर ठेवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. या सगळ्या ज्या गोष्टी असतात अशा पद्धतीने आपण तालिबानांना दोष देतो. तालिबानांना कशाला दोष देतो आतापर्यंत? निदान तालिबान असं मी म्हणत नाही, परंतु अफगाणिस्तान मधले जे वॉरलॉर्ड्स आहेत ते वॉरलॉर्ड्स हे अफूचं उत्पादन घ्यायला लावतात शेतकऱ्याला आणि मग त्याच्यातून जी अफू मिळते त्याच्यामधून अंमली पदार्थ तयार करायचे. ते सगळे पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया पाकिस्तानात होत होती. कच्चा माल अफगाणिस्तानातून आणायचा, तो बनला की त्याच्या विक्रीमधून मग टेररिझमसाठी पैसा आणि अन्य गोष्टींसाठी पैसा फिरवला जात होता. ही पाकिस्तानची काळी अर्थव्यवस्था होती. अशीच अर्थव्यवस्था भारतामध्ये निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न झाले. युपीएच्या काळामधल्या काही गोष्टी तुम्ही आठवून बघा. आणि तरी सुद्धा जिथे जिथे भाजप सत्तेमध्ये नाही तिथे त्या राज्यांमध्ये सुद्धा जर का असे प्रयत्न आज सुद्धा केले जात असतील तर देशासमोर हे किती मोठं गंभीर संकट आहे आणि हे सुरक्षेला असलेलं संकट आहे हेही लक्षात घ्या. हा जो स्कॅम आहे हा केवळ भ्रष्टाचारापुरता मर्यादित नाही. त्याची जी पाय पसरण्याची जी व्याप्ती आहे आणि जी सगळी कसब आहे ते कसब सुद्धा लक्षात घ्या. हळूहळू या गोष्टी येतील आपल्याला मतदानापर्यंत. म्हणजे कमीत कमी मे अखेरपर्यंत ह्याच्यातले गौप्यस्फोट होतच राहणार आहेत आणि लोकांच्या मनामध्ये हे ठसवलं जाणार आहे की काय पद्धतीचा पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहे. तो चांगला पर्याय असेल तर तो चांगला पर्याय जरूर निवडावा जनतेने. परंतु अशा पद्धतीने गैरव्यवहार करणारे जर का राजकीय पक्ष असतील तर त्यांना मात्र अर्धचंद्र देण्याची पाळी आलेली आहे. आणि म्हणून मी म्हणते महाराष्ट्र वाचला तो त्याच्या सदसद विवेक बुद्धीवर वाचला. सामान्य जनतेने त्याचा विरोध केला आणि म्हणूनच अशा सगळ्या उटपटांग कल्पना ज्या आहेत या इथे अंमलात येऊ शकल्या नाहीत. ह्याच्याबद्दल मराठी जनतेचं मी अभिनंदन करते. आणि त्याचबरोबर असले प्रस्ताव आणणाऱ्यांना या निवडणुकीमध्ये जनतेने त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर मित्रपरिचितांकडे शेअर करा. ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य द्या. धन्यवाद.